मंडळी, तर कशा आहेत तुम्ही सगळे? मी पुरुषोत्तम जाधव, स्वागत आहे तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण चाललेलो आहोत कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेसनी. तर बघूया कसा आहे महालक्ष्मी एक्सप्रेसचा एक्सपिरियन्स, तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चाललेलो आहोत नरसोबाची वाडी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी याचं दर्शन घेण्यासाठी. आपला ग्रुप सगळा आज 10 जण आहोत. बघूया या ट्रेननी प्रवास कसा होतो आणि कसं नाही ते. मुंबई कोल्हापुर महालक्ष्मी एक्सप्रेस थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर आ रही है. मंडळी, महालक्ष्मी एक्सप्रेसचं टायमिंग हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री 8:20 आहे. हीच गाडी तुम्ही ठाण्यावरून जर का पकडणार असाल तर 9 वाजता येते आणि ही गाडी कोल्हापूर स्टेशनला सकाळी 7:20 पोहोचते. 7 आला. आपले मित्रमंडळी सगळे दादरला बसलेले आहेत. बघूया आला ते कुठे भेटायला. आपले तिकीट आहेत S8 आणि S11 मध्ये. आपली जी तिकीट्स आहेत यामध्येच आहे. आपला सगळा मंडळी इकडे बसलेली आहे. आज कोण आहे? आज आपल्या ग्रुपमध्ये कोण आला एक्स्ट्रा? कोण आहे तो? हाच आहे का? हाच आहे का? आला आला. सूरज येताना नारळ ठेवूया एक ह्या पिकनिकला. हा, पुढच्या पिकनिक पर्यंत म्हणजे तो येऊ शकतो. हा बरोबर. मग काय विनय बोलणार तू? आमचे गुरु आहेत ते. कशाबद्दल? आता राकेश आल्याबद्दल. बरोबर. तू स्वतः तिकीट काढलीस? हा मग मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करताना केव्हा पुणे जंक्शन आलं कळालं सुद्धा नाही. रात्रीचे 12:30ची वेळ झाली होती. तरीसुद्धा आम्ही नाश्ता करण्यासाठी खाली उतरलो. काही नमकीन आणि स्नॅक्स घेतलं व वापस ट्रेनमध्ये बसलो. त्यानंतर पुढचं स्टेशन हे सातारा होतं आणि त्याचं कमीत कमी 3 ते 3.5 तासाचा हा प्रवास होता. मग विचार केला, एवढं जागा राहण्यापेक्षा आपण झोपायची तयारी करूया. शेवटी आम्ही झोपायची तयारी केली. प्रत्येकाने प्रत्येकाच्या सीटवर जाऊन आम्ही झोपून गेलो. मित्रांनो, या ट्रेनमध्ये पर सीटवरती एक माणूस झोपायला आहे, त्यामुळे कम्फर्टेबल अगदी आपल्याला झोपायला मिळतं. फॅनची हवा वगैरे मस्तपैकी येते आणि काही त्रास होत नाही आपल्याला. आणि याच्या पुढचा प्रवास हा आम्ही झोपून केला. पुढे फायनली जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा सांगली हे स्टेशन आलं होतं आणि सांगलीच्या पुढचं स्टेशन मिरज हे होतं. फायनली आम्ही मिरज जंक्शनला येऊन पोहोचलो. काही ग्रुप फोटोज काढले व त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. मिरज या जंक्शनपासून आपल्याला 15 मिनिटं अंतरावरती ST स्टँड आहे आणि याच ST स्टँडवरून आपल्याला बस पकडून नृसिंहवाडीला जायचं आहे. ST स्टँडमध्ये बसची 15 मिनिटं वाट पाहावी लागली. त्यानंतर नृसिंहवाडीची बस लागली. त्या बसमध्ये आम्ही बसलो व सकाळी 6:30ला आम्ही नृसिंहवाडीला येऊन पोहोचलो. मित्रांनो, या व्हिडिओचा पुढचा भाग पाहण्यासाठी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकनला प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा व लाईक करायला विसरू नका. तर भेटूया आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.